क्लोसल किंवा क्लोसोल, मेबलिन क्लोसोल. मला सांगा, तुम्हाला काजळ लावायला भरपूर आवडतं, हो की नाही? हो की नाही? आणि चांगलं काजळ, तेही अगदी स्वस्तात, म्हणजे पॉकेट फ्रेंडली असलं पाहिजे, 200 रुपयाच्या आत असलं पाहिजे. जर असं काजळ तुम्हाला हवं असेल तर अशा 5 काजळांचा रिकमेंडेशनचा हा व्हिडिओ आहे, जे मी स्वतः वापरलेले आहेत. यूज करून त्यांचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि किती किंमत आहे, कसे आहेत. मेकअप येऊ ना येऊ, म्हणजे फाउंडेशन, कन्सिलर, ब्लश हे सगळं येऊ ना येऊ, काजळ लावणं प्रत्येक मुलीला येतं आणि प्रत्येक मुलीला ते आवडतं सुद्धा. कारण जेव्हा तुम्ही काजळ लावता तेव्हा इन्स्टंट फरक पडतो तुमच्या चेहऱ्यामध्ये, बरोबर की नाही? मग अशा वेळी कुठलं काजळ घ्यायचं, किंवा काजळ तर पाहिजे पण महाग नाही पाहिजे, असं जर काजळ तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण या व्हिडिओमध्ये मी माझे फेवरेट 5 असे काजळ तुम्हाला दाखवलेले आहेत की ज्यांची किंमत फक्त 200 रुपयाच्या आतमध्ये आहे. म्हणजे ते खिशाला जडही नाहीयेत आणि त्यांची क्वालिटी, त्यांचं लास्टिंग किंवा किती वेळ ते राहतं, स्मजप्रूफ आहे की नाही, स्मजप्रूफ आहे की नाही, किंवा वॉटरप्रूफ आहे की नाही, ह्या सगळ्याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाय द वे, जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर नमस्कार, मी अश्विनी. मी माझ्या या युट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग, लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब. ती बाजूची बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुमच्याकडनं तो मिस होणार नाही आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर तुम्ही आधीपासूनच मला सबस्क्राईब केलेला असेल तर एजी स्क्वॉड फॅमिलीचे तुम्ही मेंबर असाल तर थँक्यू सो मच. हा जो काही टप्पा आपण गाठलेला आहे तो तुमच्यामुळेच गाठलेला आहे आणि तुमच्याशिवाय ते शक्य नव्हतं. त्यामुळे इथपर्यंत साथ दिल्याबद्दल थँक्यू सो मच, खूप आभारी आहे. आणि इथून पुढे तुम्ही अशीच साथ, असंच प्रेम, असंच आशीर्वाद द्याल याची आशा आहे आणि त्यासाठी सुद्धा आत्ताच थँक्यू. तर अजिबात आता बाकीची बडबड न करता आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. तर जसं मी म्हटलं तुम्हाला की मी माझे हे 5 फेवरेट काजळ तुम्हाला आज दाखवणार आहे. हा अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. हे काजळ तुम्ही बघताय मी आत्ता परचेस केलेत. आता तुम्ही म्हणाल की जर आत्ता परचेस केलेत तर वापरलेत कधी. ऍक्च्युली हे वर्षानुवर्ष वापरलेले काजळ आहेत आणि आता थोडं अपग्रेड झाल्यामुळे माझ्याकडे अजून थोडे वेगळे काजळ पण आहेत जे मी सध्या वापरते. पण या व्हिडिओसाठी मला हे परचेस करावे लागले. त्यामुळे हे जे आहे ते 5 काजळ आहेत, ज्याच्यामध्ये L18 पासून स्टार्ट होते तर मेबलिन, म्हणजे अगदी बजेट फ्रेंडलीच सगळे काजळ आहेत. तर सर्वात आधी पहिलं जे काजळ आहे ते आहे L18चं काजळ. L18 हा असा ब्रँड आहे जो अफोर्डेबल रेंजमध्ये खूप वर्षांपासून काम करतोय. त्यांची क्वालिटी ही बऱ्यापैकी असते. बऱ्यापैकी म्हणजे जेव्हा इनिशियल लेवलला कुठलीही मुलगी मेकअप करायला शिकते तेव्हा L18 पासून स्टार्ट करते. ऍटलिस्ट माझ्या एजचे जर तुम्ही असाल तर तुम्ही हे रिलेट कराल की आपल्या आयुष्यात मेकअप जर कोणी आणला असेल तर L18ने आणला असेल. आणि यांचं प्रोडक्ट पण चांगलं असतं, प्लस याची क्वालिटीही चांगली असते. तर हे जे काजळ, मी जेवढे 5ही काजळ तुम्हाला दाखवते ना, ते सगळे डर्मॅटोलॉजिस्ट टेस्टेड तर आहेच आहेत. त्याचबरोबर नेत्ररोग तज्ज्ञ जे असतात त्यांनीही टेस्ट करून अप्रूव्ह केलेले काजळ आहेत. त्यामुळे जर तुम्ही लेन्सेस वापरत असाल तरी सुद्धा तुम्ही हे काजळ लावू शकता. पण इकडे अजून एक गोष्ट मला नमूद करायची आहे की बऱ्याचदा प्रत्येक, म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच लागू होत नाही. याच्यात एखादं काजळ असू शकतं किंवा एखादी व्यक्ती असू शकते की हे डर्मॅटोलॉजिस्ट टेस्टेड असून सुद्धाही तुम्हाला त्याची ॲलर्जी किंवा जळजळ असू शकते. तर त्यानंतर जर असं काही जाणवलं तर तुम्ही ते काजळ न वापरलेलं चांगलं. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूयात. पहिलं काजळ आहे हे आपलं L18चं. L18 आय ड्रामा असं नाव आहे. आणि हे जे काजळ आहे याची किंमत 125 रुपये आहे. याच्यावरती क्लेम असं केलेलं आहे की बोल्ड ब्लॅक आहे, लास्ट ऑल डे राहतं, स्मच प्रूफ आहे आणि वॉटरप्रूफ पण आहे. आता हे जे आहेत मी ते ऑलरेडी फोडून ठेवलं ते, ठीक आहे, म्हणजे वेळ जास्त जाणार नाही. याचा छान ट्विस्ट करून काजळ काढायचा आहे. याला शार्प करायला लागत नाही. इवन जेवढे 5च्या 5 काजळ आहेत त्यांना कोणाला शार्प करायला लागत नाही. त्यामुळे खूप सुंदर असं ऍप्लिकेशन सोपं होऊन जातं. आता जर तुम्ही बघताय तर 1 स्वाईप हे ऍप्लिकेशन आहे L18च्या काजळाचं. आणि खूप जास्त, जसं त्यांनी सांगितले की
मस्त डार्क ब्लॅक कलर आहे, लागायलाही खूप सुंदर लागतंय. आणि याचं ॲप्लिकेशनचा व्हिडिओ मी इकडे पोस्ट करते शेजारीच. जर तुम्ही बघत असाल तर खूप स्मूथली अप्लाय होते, वॉटर लाईनवरती खूप छान अप्लाय होत आहे, इवन स्मजही होत नाही आणि लॉंग लास्टिंग आहे. आता नेक्स्ट जे काजळ आहे ते आहे फेसेस कॅनडाचं, आणि हे जे काजळ आहे याची प्राइस आहे 189, आणि हे जे आहे ते आहे 24 आवर वॉटरप्रूफ विथ आल्मंड ऑइल. म्हणजे तुमच्या डोळ्यांना अजून थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी याच्यामध्ये आल्मंड ऑइलचा वापर केलेला आहे. आणि हे जे काजळ आहे ते एकतर डीप ब्लॅक कलरचं आहे, छान सुंदर, खूप वेळ राहतं. याचं ॲप्लिकेशन पण खूप सुंदर आहे, खूप स्मूथली ग्लाइड होतं. आणि जर तुम्ही पॅकेजिंग पाहिलं तर हे पॅकेजिंग थोडंसं फक्त असं फाडायला लागतं. आधीच्या पॅकेजिंगला पाठीमागून थोडंसं पुश केलं की ते निघत होतं, पण ह्याला पॅकेजिंग तितकंसं खास नाही वाटलं मला एल18पेक्षा. एल18चं पॅकेजिंग याच्यापेक्षा मला जास्त आवडलं. अगेन ट्विस्ट करून तुम्हाला फक्त हे रोल ऑन करायचं आहे आणि काजळ काढायचं आहे. आणि हे आहे याचं ॲप्लिकेशन. आणि पडलंय, ठीक आहे, काय हरकत नाही. खूप सुंदर असा ब्लॅक कलर आहे, आणि हे ॲप्लिकेशन करताना त्याचं टोक तुटलं म्हणून असं लागलंय, बट ॲप्लिकेशन स्मूथ आहे, छान आहे. आता नेक्स्ट याच्यानंतरचं जे 3 नंबर माझ्या लिस्टमध्ये जे काजळ आहे ते आहे कलर बारचं इंटेन्सली रिच काजळ. याची जी किंमत आहे ती आहे 199 रुपये, आणि अगेन लॉंग लास्टिंग आहे, 12 तास टिकतं, प्युअर ब्लॅक कलर आहे. याचं पॅकेजिंग छान आहे, म्हणजे हे असं पॅकेजिंग असलं, असं फक्त पूर्ण थोडंसं पुश केलं की हे निघतं आणि काजळ काढणं खूप सोपं जातं. आणि अगेन ट्विस्ट, याचं जे ॲप्लिकेशन आहे तेही खूप स्मूथ आहे. आज मी जे काही काजळ तुम्हाला दाखवते सगळे अप्लाय व्हायला खूप सुंदर अप्लाय होतात, खूप सुंदर दिसतात, आणि डोळ्यांना याने जळजळही होत नाही. नेक्स्ट काजळच्या लिस्टमध्ये 4 नंबरला जे कुठलं काजळ आहे ते आहे मेबलिन कोलोसॉल. आता हे जे आहे तुम्ही करीना कपूरला याचे ऍड करताना बघितलं असेल, आणि ती जसं इंटेन्स ब्लॅक काजळ लावते ना, हे क्लेम करतं की हे तसंच इंटेन्स ब्लॅक काजळ आहे. अगेन 24 आवर्स स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, आणि हे विथ ॲलोवेरा जेल आहे. म्हणजे डोळ्यांना स्मूदन इफेक्ट देण्यासाठी याच्यामध्ये वापर केलेला आहे ॲलोवेरा जेलचा. आता ह्याचं पण पॅकेजिंग थोडंसं ट्रिकी आहे, काढायला थोडा त्रास होतो, बट ठीक आहे. आता ह्याचं पण मस्त येल्लो कलरमध्ये पॅकेजिंग आहे. ॲक्च्युली हा येल्लो कलर पॅकेटमध्ये खूपच सुंदर दिसतंय. आता याचं ॲप्लिकेशन आपण पाहूयात. हे आहे याचं ॲप्लिकेशन. स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे तुम्हाला इंटेन्स काजळ लुक जर क्रिएट करायचा असेल, अरे कॅमेरा हल्ला, सॉरी, हां, स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, इंटेन्स काजळ लुक जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर तुम्ही या काजळाचा वापर करू शकता. या लिस्टमधलं 5वं जे काजळ आहे ते आहे हे लॅक्मेचं 925 सिरीज. एल18 सारखं लॅक्मे हेही प्रोडक्ट खूप दिवसांपासून आपण ऐकतो किंवा खूप दिवसांपासून आपण यूजही केलेलं आहे. त्यातलं हे काजळ, याचं स्वॉच मी दाखवते. आणि हे टोक जे आहे ना वरती ते तुटतं साधारण. यांचा हा एकच ड्रॉबॅक आहे की यांचं टोक पटकन तुटतं, आणि हा असा ब्लॅक कलर आहे, ठीक आहे. तर ही जी लॅक्मेची सिरीज आहे 925, बेसिकली त्या लोकांना लक्षात घेऊन कन्सिडर करून बनवलेली आहे जे ऑफिसला जातात. 9 to 5 ऑफिस जनरल टाइम असतो. त्या क्लेम असं केलेलं आहे की हे 24 तास टिकतं, स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, आणि ग्लाइड जसं ॲप्लिकेशन तुम्ही आता बघताय तसं खूप स्मूथली ग्लाइड होतं, आणि जास्त स्मजही होत नाही. आता आपण आहे ना हे 5ही स्वॉच केलेले आहेत. ह्या 5ही यांचं वॉटर टेस्ट करूयात आपण, आणि स्मजिंग टेस्ट पण करूयात. मग आपल्याला कळेल की हे कितपत स्मज होतंय किंवा कितपत वॉटरप्रूफ आहे. वॉटर टेस्टसाठी मी इथे गुलाब पाणी यूज करते. तर म्हटल्याप्रमाणे हे सगळे वॉटरप्रूफ आहेत. आता आपल्याला स्मज प्रूफ चेक करायचं आहे, तर थोडंसं रगडून मी पुसणार आहे.
अगदी हलकंसं हे स्मच झालंय की हे एवढं बेअरेबल आहे. एवढं स्मच तर होऊ शकतं, पण अगदीच ओघळत नाहीये. सो अश्विनी अप्रूव्ह काजळ आहेत हे. यातलं जसं तुम्हाला आवडेल, जे कुठलंही तुम्हाला पसंत पडेल किंवा ज्याचं ॲप्लिकेशन आवडलं असेल, हे मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि ते तुम्ही घेऊ पण शकता. या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे, की जरी समजा ह्याच्यातलं कुठलं काजळ तुमच्याकडे नसेल किंवा हे काजळ सुद्धा थोडेफार स्मज होतात, जसं तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर एकदमच टँग असं होत नाही, की एकदमच म्हणजे कितीही रगडलं तरी अगदीच काळं काळं होत नाही. हे जे काजळ आहेत किंवा हे जे काही रिकमेंडेशन मी तुम्हाला दाखवलेले आहेत, हे थोडे म्हणजे अगदी 0.5% आपण असं पकडूयात की चोळल्यानंतर स्मज होतात. नाही असं नाही, अगदीच स्मज प्रूफ नाही. पण जसं लोकल काजळ आहेत की जे खूपच खाली येतात, पांढरे होतात त्याने, तसं होत नाही. त्यातले त्यात जर तुमच्याकडे यापैकी कुठलं काजळ नसेल, एखादं काजळ नॉर्मल काजळ आहे तुमच्याकडे आणि त्याला तुम्हाला आता वापरायचंय, त्याला तुम्हाला स्मज प्रूफ बनवायचंय, तर एक ट्रिक मी सांगते की जेव्हा तुम्ही काजळ अप्लाय करता, ॲप्लिकेशन करता, त्यानंतर कुठलंही ब्लॅक कलरचं आयशॅडो घ्यायचं आणि जे काजळ आहे त्याला तुम्हाला टॅप करायचंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं काजळ अप्लाय करून, दुसरं म्हणजे तेच काजळ पुन्हा एकदा अप्लाय करून पुन्हा एकदा पावडरनं सील करायचंय. जर तुम्हाला फक्त नॉर्मल काजळ लुक हवं असेल तर एकदाच तुम्ही ही प्रोसेस केली तरीही चालेल, पण जर तुम्हाला इंटेन्स ब्लॅक लुक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही ही प्रोसेस दोनदाही करू शकता. आता ही झाली एक टिप. अशा अजून 3-4 टिप्स आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमचं काजळ लॉंग लास्ट किंवा स्मच प्रूफ बनवू शकता आणि जर तुम्हाला ते माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल की फक्त स्मच प्रूफ काजळ कसं ठेवायचं, लॉंग लास्ट त्याला कसं बनवायचं. मग तुम्ही कुठलेही भारीतलं काजळ वापरा किंवा एखादं ड्रग स्टोअर प्रोडक्ट वापरा. हा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, थँक्यू सो मच.